अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे. ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल. मात्र थोडासा संघर्ष देखील पाहायला मिळाला. आपल्यासोबत खासदार संदीपान भुमरे आहेत, ते जाणून घेऊयात. काय सांगाल, एक आनंदाची बातमी की आता युती झाली आहे. कालपासून युतीच्या बाबतीत चर्चा चालू होती. कालपासून युतीची बैठका चालू होत्या, पण आज कुठेतरी त्याला यश आलेले. आणि मला सांगायचं की आजच्या ज्या बैठकीत जो निर्णय झाला, 27 जागा भाजपनं लढायच्या आणि 25 जागा ह्या शिवसेनेने लढायच्या. या बाबतीत आज युतीचा शिक्कामोर्तब. बरं, जागा वाटप संदर्भात ही दुसरी बैठक होती, तर काय थोडं वादावादी झाली का, की एकदम शांत पद्धतीने जागा वाटप झाली? काही वादावादी नाही, काही नाही, सगळे म्हणजे खुशीत आणि चर्चेनं म्हणजे ही युती झाली. बरं, जेव्हा संदीपान भुमरे जातात तर काही विषय जर अवघड असतील तर ते सोपे होतात. असा कोणता फॉर्म्युला की तुम्ही काय समजून सांगितलं की हा तिळ लवकर सुटला, कारण महानगरपालिकेत सुटला नव्हता तिळ? नाही, कसं आहे की इथं सगळं संयम म्हणजे चर्चा आणि ह्या सगळा निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्यांना वाटत होतं की बाबा इथं युती झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आम्ही युती करण्याचा फॉर्म्युला वापरला. तुम्हाला किती जागा मिळाल्या आणि तुम्ही समाधानी आहात का? मी समाधानी आहे, कारण आता आम्हाला 25 जागा मिळाल्या आणि 27 जागा भाजपला मिळाल्या आणि 11 जागा याचा निर्णय बाकी आहे. ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. बरं, वरिष्ठ म्हटले होते, एकनाथ शिंदे साहेब म्हटले होते की युती करावीच लागेल. तुम्ही त्यांचा शब्द पाळला आणि त्यानंतर ही निवडणूक जर असेल तर कुठेतरी काही कॉम्पिटिशन्स आहेत का किंवा काही अडचणी आहेत का समोर? नाही, अडचणी येतात, पण त्याच्यावर मात करावं लागेल. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्याची इच्छा होती युती झाली पाहिजे. बरं, नक्कीच. आपल्यासोबत आमदार विलास भुमरे आहेत, त्यांना हे विचारूयात. काय सांगाल, एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, युती झाली आहे. पुण्या गोविंदानं झाली, घासाघाशीनं झाली, कशी नाही? हे बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज जी युतीची बैठक पार पडली, खेमेच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडलेली आहे. समन्वय साधून त्या ठिकाणी युतीची घोषणा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी शिवसेना नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या आदेशानुसार या ठिकाणी जिल्हा लेवलवर सर्व मंत्री महोदयाची, पदाधिकाऱ्यांची, आमदारांच्या, खासदार साहेब असतील, पदाधिकारी असतील, यांच्या समवेत बैठक पार पडली आणि खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी युती झालेली आहे. या ठिकाणी निश्चित काही गट सोडावं लागले, पण त्या ठिकाणी कार्यकर्त्यावर कुठला अन्याय होणार नाही. निश्चित त्यांना कुठल्या माध्यमातून त्यांची देखील आम्ही त्या ठिकाणी वर्णी लावू, त्यांना न्याय देण्याचं काम हे आम्ही करू. बरं, तुम्ही समाधानी आहात का राज्यात, म्हणजे छत्रपती संभाजीनगरची शिवसेना म्हणून? हे बघा, शिवसेना म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अनेक वर्षापासून युतीमध्ये लढत आलेली आहे आणि या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात युती झालेली आहे. या ठिकाणी आम्ही समाधानी आहोत. आमचा कुठला कार्यकर्ता किंवा पदाधिकारी या युतीवरती नाराज नाही. बरं, जिल्हा प्रमुख देखील आहेत. काय सांगाल, कशी झाली बैठक आणि त्यानंतर काय झालं? ही बैठक हेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सन्माननीय दोन्ही पक्षाचे नेते, दोन्ही खासदार, पालकमंत्री साहेबांसोबत सर्वांच्या सहमतीने हेळीमेळीत झाली. काही अडचण नाही का? तुम्ही समाधानी आहात का? नक्की समाधानी. आपण पाहतोय की आता आमचे नेते जे निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल. आम्ही समाधानी, काही अडचण नाही. बरं, आपण पाहतोय युती झालेली आहे, आम्ही समाधानी आहोत, ही भूमिका, ही प्रतिक्रिया जी आहे या ठिकाणी शिवसेनेचे नेते देताना पाहायला मिळत आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.